बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मालवणमधील समुद्रकिनारी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे। त्यामुळे आम्ही सरकारविरोधात रविवारी आंदोलन करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। मुंबईतील हुतात्मा स्मारकापासून गेटवे ऑफ इंडियाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आम्ही जाणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं। या सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारला जोडेमारो आंदोलन आयोजित करण्यात आलं असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची अस्वस्थता दिसून येत आहे। दिवसागणिक महाराष्ट्रामध्ये महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ होत आहे, भ्रष्टाचार वाढत आहे। मालवणमध्ये जे घडलं तसं आजपर्यंत महाराष्ट्रात कधीही घडलं नव्हतं। शिवछत्रपतींचा पुतळा समुद्रामध्ये कोसळला आहे, त्यामुळे महापुटीच्या सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे। त्यांचा कारभार केळसवाणा असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। या घटनांचा निषेध करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, मात्र न्यायालयाच्या माध्यमातून त्याच्यावर देखील बंदी आणली गेली, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला। महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्याच्याही मध्ये मोदी शहांचे दलाल रस्ता अडवून बसले आहेत, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मालवणमधील घटनेवरून टीका केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला हे कारण देणं म्हणजे निर्लज्जपणाचा कळस गाठला असल्याचं देखील ठाकरे यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल हे देखील समुद्रकिनारी राहत होते, मात्र त्यांची आजपर्यंत वाऱ्याने कधी टोपी उडाली हे माझ्या ऐकण्यात नसल्याचं ठाकरे यांनी म्हटलं। या माध्यमातून त्यांनी भगतसिंग कोश्यारी यांच्यावरही टीका केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट किल्ल्यावरील पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी राजकोट किल्ल्याला भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला। यावेळी शिवसेना ठाकरे गट आणि भाजप नेते नारायण राणे यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले, त्यांच्यात धक्काबुक्की झाली। नारायण राणे यांनी मवियाच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून ठार मारण्याची उघड धमकी दिली। यामुळे येथील स्थिती चांगलीच चिघळली होती। भाजप नेते तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे बुधवारी दुपारी 12च्या सुमारास राजकोट किल्ल्यावर दाखल झाले। त्याचवेळी त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र निलेश राणेही उपस्थित होते। त्याचवेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारही उपस्थित होते। त्यांनी नारायण राणे यांच्याशी हस्तांदोलन केलं। त्यानंतर राणे पुढे निघाले। त्याचवेळी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी पोहोचले। त्यांच्यासोबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आदी नेते उपस्थित होते। शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मेहबूब शेखही यावेळी तेथे होते। आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी येताच राणे समर्थकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। त्यानंतर ठाकरे समर्थकांनीही प्रत्युत्तरादाखल घोषणाबाजी केली। यावेळी काही कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली, यामुळे किल्ल्यावर प्रचंड तणाव निर्माण झाला। या स्थितीतच आदित्य ठाकरे यांनी किल्ल्यावर जाऊन स्थितीची पाहणी केली। यावेळी निलेश राणे यांनी पोलिसांविरोधात चांगलीच आक्रमक भूमिका घेतली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या मागे मोठी ताकद उभी करण्याचा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रच नव्हे तर केंद्रातील सत्तेसाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे संघ आणि भाजपने कडेकोट नियोजन आखण्यास सुरुवात केली आहे। या अंतर्गत भाजपचा केंद्रीय पातळीवरील एक मराठी आश्वासक चेहरा विधानसभेच्या रणांगणात वापरण्याचा सल्ला संघाने भाजपला दिला आहे। संघाचा हा अंगुली निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे असल्याचं सांगितलं जात आहे। सद्यस्थितीत भाजपपुढे महाराष्ट्रात अनेक मोठी आव्हाने उभी आहेत। मराठा आरक्षण आणि इतर प्रश्नांमुळे महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांची लोकप्रियता काहीशी घटल्याची चिन्ह आहेत। त्यामुळे या प्रतिकूल परिस्थितीत संघाच्या काही नेत्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आगामी विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावावी असा सल्ला दिला आहे। गडकरी यांनी केवळ प्रचारातच नव्हे तर निवडणुकीच्या नियोजनातही अधिकचे लक्ष घालावे असं त्यांचं म्हणणं आहे, अशा एका मराठी वृत्तवाहिनीने यासंबंधी वृत्त दिलंय। नितीन गडकरी गत काही वर्षांपासून भाजपचा विकासात्मक आणि मवाळ चेहरा म्हणून पुढे आलेत, त्यामुळे ते या संकटात महाराष्ट्रात भाजपला फायद्याचे ठरतील असा दावा केला जात आहे। गडकरी यांनी गत काही वर्षात केंद्रात केलेल्या चांगल्या कामांमुळे ते जनतेच्या मनात भाजपचे पुन्हा स्थान निर्माण करतील। यातून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा होईल, त्यामुळे त्यांनी निवडणूक प्रचारासह निवडणुकीच्या नियोजनातही अधिक सक्रिय राहावं असं संघाचं मत आहे। संघाने ही सूचना केली असली तरी भाजपने या मुद्द्यावर आपला अंतिम निर्णय घेतलेला नाही। भाजपच्या निर्णयानंतरच गडकरींच्या निवडणुकीत सक्रिय होण्याचा मार्ग मोकळा होईल। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा महाकाय पुतळा 2 दिवसांपूर्वी पडला। यामुळे राज्यभरातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे। त्यातच हा पुतळा तयार करणारे शिल्पकार जगदीश आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील हे दोघेही बेपत्ता झाल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे। सद्यस्थितीत या दोघांच्याही घरांना टाळं आहे। यामुळे या प्रकरणाचा तपास पुढे कसा सरकणार असा सवाल उपस्थित होत आहे।
ठाणे येथील 25 वर्षीय युवा शिल्पकार जयदीप आपटे यांना राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बांधण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं. आपटे यांना शिल्पकलेचा केवळ 2.5 वर्षांचा अनुभव आहे. त्यानंतरही त्यांना एवढं मोठं काम देण्यात आलं. त्यांनी आतापर्यंत केवळ 2 फुटांचे पुतळे बांधलेत. त्यांनी स्वतःच एका मुलाखतीत असा दावा केला होता. त्यानंतरही त्यांना छत्रपतींचा पुतळा उभारण्याचं काम का देण्यात आलं असा सवाल या प्रकरणी उपस्थित होत आहे. पुतळा पडल्यानंतर जयदीप आपटे कुटुंबासह बेपत्ता झालेत. मंगळवार दुपारपर्यंत सुरू असलेला त्यांचा मोबाईल आता बंद आहे. तसेच कल्याण पश्चिमेमध्ये असणारा त्यांचा कारखानाही सध्या बंद आहे. दुसरीकडे शिवरायांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांनी कोसळलेल्या पुतळ्याच्या कामाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. आपण केवळ चौथऱ्याचं काम केल्याचं ते म्हणालेत. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाशी माझा कोणताही संबंध नाही. माझ्याकडे कोणतेही वर्क ऑर्डर किंवा पत्र नाही. मी नौदलाला केवळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या चौथऱ्याचं डिझाईन तयार करून दिलं होतं. या चौथऱ्यावर 11 टन वजन असेल असं मला तेव्हा सांगण्यात आलं होतं. त्यानुसार मी त्यांना त्यांचं डिझाईन तयार करून दिलं. याशिवाय इतर कामाशी माझा कोणताही संबंध नाही. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम ठाण्यातील एका कंपनीला देण्यात आलं होतं. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला याचा केवळ निषेध करून ही फाईल बंद करता येणार नाही. या कामामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. प्रख्यात शिल्पकार रामपुरे यांनी आज एक माहिती दिली आहे की हा पुतळा जर पडला असेल तर तो फक्त भ्रष्टाचारामुळे पडला. देशामध्ये इतके पुतळे उभे आहेत. अगदी कन्याकुमारीच्या समुद्रात असतील, अमेरिकेच्या समुद्रात असतील, मुंबईच्या चौपाटीवर आहेत, रंकाळा तलावात आहेत. पाणी में तो बहुत से पुतळे, पाण्यामध्ये असंख्य पुतळे आहेत. शिखरावर आहेत, पहाडावर आहेत, प्रतापगडावर आहेत ना. 120-100 किलोमीटर वेगाने वारे वाहतात प्रतापगडावर. ते पुतळे जागच्या जागी आहेत. 70-75 वर्षापासून पंडित नेहरूंनी स्थापना केलेले, छत्रपती शाहू महाराजांनी स्थापना केलेले. पण एक 7 महिन्यामध्ये एक पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्यावर पडतो. तुम्ही पाहिलं असेल की वाऱ्याने पुतळा पडला, पण त्याच वाऱ्यानं त्या किल्ल्यावर आणि किल्ल्याच्या बाजूला नारळी पोफळीची झाडं दिसत आहेत तुम्हाला. ती कुठे पडल्याचं दिसत नाही आहे. झाडं पडली त्या दिवशी लोकांची घरं पत्रे उडाले असं काही झालेलं नाही आहे. जेव्हा वादळ येतं तेव्हा लोकांची घरं उद्ध्वस्त होतात, झाडं पडतात, वृक्ष पडतात, बोटी बुडतात समुद्रातल्या. तसं काहीच झालं ते दिसत नाही, फक्त पुतळा पडला. अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम बापू उपचारासाठी पुण्यात दाखल झालेत. वैद्यकीय उपचारासाठी त्यांना 7 दिवसांची पॅरोल मंजूर करण्यात आली आहे. त्यांच्यावर पुण्यातील एका आयुर्वेदिक रुग्णालयात उपचार केले जातील. एका खाजगी कॉटेजमध्ये चोख सुरक्षा व्यवस्थेत त्यांच्यावर हृदयाशी संबंधित आजारावर उपचार केले जाणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून आसाराम बापू यांना हृदयविकाराचा त्रास होत होता. त्या संदर्भात त्यांना पोलीस कोठडीतच उपचार देण्याचे निर्देश न्यायाधीश PS भाटे आणि न्यायाधीश मुन्नीर लक्ष्मण यांच्या पीठाने दिले होते. आसाराम बापूला येथील रुग्णालयात ठेवण्यात आल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली होती. त्यानंतर राजस्थान उच्च न्यायालयाने पुण्यात उपचार घेण्याची परवानगी दिली आहे. आसाराम बापूला राजस्थानमधील रुग्णालयात उपचार दिल्यास तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याची भीती पोलिसांनी उपस्थित केली होती. त्यानुसार राजस्थान उच्च न्यायालयाने पुण्यात उपचार घेण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार आज पुण्यातील माधवबाग येथे 7 दिवस आसाराम बापू यांच्यावर उपचार करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने आसाराम बापू यांना पॅरोल मंजूर करताना काही अटी घातल्या होत्या. त्यानुसार त्यांच्यासोबत 4 पोलीस कर्मचारी प्रवास करतील. त्यांच्यासोबत 2 अटेंडंट ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. एका खाजगी कॉटेजमध्ये ठेवून उपचार आणि वाहतुकीचा संपूर्ण खर्च तसेच पोलीस बंदोबस्ताचा खर्च आसाराम बापू यांना करावा लागणार आहे. सुपारीबाजांनी माझा पराभव करण्याची सुपारी घेतली होती. 20 वर्षात अचलपूर मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या बच्चू कडूंनी तुम्हाला रोजगार दिला काय असा सवाल भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. तर सुपारी बहाद्दाराला अचलपूर मतदारसंघातून आऊट करणार की नाही असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान नवनीत राणा पुढे बोलताना म्हणाले की काही लोकांनी सुपारी घेऊन मला पाडलं आणि अमरावतीला 10 वर्षे मागे लोटलं. हे ढोंगी नाटकबाज सुपारी बहाद्दार असून
त्यांनी तुम्हाला काही दिलं, आता तुम्ही ह्या सगळ्याचा हिशोब करायचा आहे, आता माफी नाही, असं त्यांनी परतवाडा शहरात दहीहंडीच्या कार्यक्रमात म्हटलं आहे. या कार्यक्रमाला भाजप नेते टी राजा देखील उपस्थित होते. नवनीत राणा म्हणाले की काही भाऊ पाडण्याची सुपारी घेतात. हे तोडपाणी बहादर, ब्लॅकमेलर, ढोंगी आणि नाटक करणारे तुम्हाला माहीत आहेत ना. माझा निवडणुकीत पराभव झाला नाही तर जिल्हा 10 वर्ष मागे गेला आहे. यासाठी सुपारीबाजांनी सुपारी घेतली होती. या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज, टेक्स्टाईल पार्क मी आणलं. अचलपूर जिल्हा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. निवडणुकीत पराभूत झाली आहे, श्वास अजून जिवंत आहे. शेवटच्या श्वासापर्यंत जिल्हा होण्यासाठी काम करत राहणार, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. ज्यांना पक्ष सोडून जायचं आहे त्यांनी खुशाल जावं. भाजप कुणालाही अडवणार नाही, पण त्यांनी थोडा संयम ठेवला तर पक्ष निश्चितच काहीतरी निर्णय घेईल, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन महाविकास आघाडीतील घटक पक्षात जाणाऱ्या किंवा जाण्याच्या तयारीत असणाऱ्या नेत्यांना खडेबोल सुनावलेत. त्यांचा रोख माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे होता. पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभेच्या उमेदवारीवरून महायुतीत रणकंदन माजला आहे. महायुतीच्या जागा वाटपात ही जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची चिन्हे आहेत. पण भाजप नेते हर्षवर्धन पाटील या जागेसाठी आग्रही असल्यामुळे भाजप नेतृत्वाची मोठी अडचण झाली आहे. त्यातच हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे ते लवकरच शरद पवार गटात जातील असा दावा देखील केला जात आहे. ते या इंदापूर येथील अजित पवारांच्या पक्षाचे आमदार दत्तात्रय भरणे यांना आव्हान देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपरोक्त विधान केलं. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ज्यांना पक्ष सोडून जायचं आहे त्यांनी खुशाल जावं. पक्ष कुणालाही अडवणार नाही. त्यांनी जर विचार केला असेल तर आम्ही त्यांना थांबवू शकत नाही, पण थोडा संयम ठेवला तर पक्ष निश्चितच काहीतरी निर्णय घेईल. महायुतीमध्ये विधानसभेच्या ज्या जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जातील त्या ठिकाणी मागच्या निवडणुकीत लढलेले आमचे नेते आहेत, पण आता त्यांना थांबायचं नाही. शेवटी त्यांनी थांबावं अशी आमची इच्छा आहे, आमची त्यांना विनंती आहे, पण शेवटी त्यांनी विचार केला असेल तर आम्ही त्यांना थांबवू शकत नाही.